दिनदर्शिका या पाठावर आपण काही सराव प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे की 2018 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस होते. आता 2018 हे लीप वर्ष नाही आहे. लीप वर्ष असतं तर 29 दिवस असतात, नाहीतर मग फेब्रुवारीमध्ये सरळ सरळ आपले 28 दिवस असतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 आपलं हे उत्तर राहील. त्या ठिकाणी दुसरा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा, की 15 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता आपल्याला माहीत आहे 1 तारीख इथं असेल, ही 8, ही 15, 22 आणि ही 29, म्हणजे ह्या सलग येणाऱ्या ह्या तारखा आहेत. तर यांनी काय सांगितले आपल्याला, 15 जानेवारी रोजी सोमवार होता. आता इथं 15 जानेवारीला सोमवार होता, म्हणजे सगळीकडे इथं सोमवारच असतील ना. हे 29ला इथं सोमवारच आहे. मग नंतर 30 आणि हे 31, जानेवारीमध्ये 31चा महिना असतो. मग आता याच्या खालचा कोणता वार आहे, मंगळवार आहे, आणि याच्या खालचा कोणता वार आहे, बुधवार आहे. तर 29, 30 आणि 31 हे येणारे 5 वेळा येणारे वार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त येणारे वार सगळे हे 4 वेळा येतात. कारण का, तर 29, 30 आणि 31 सलग ह्या येणाऱ्या तारखा इकडं आहेत, म्हणून सोमवार, मंगळवार, बुधवार हे 5 वेळा येतात. आता आपल्याला काय विचारले की 5 वेळा येणार नाही म्हणले. या ठिकाणी सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे 5 वेळा यायलेत, पण गुरुवार हे 5 वेळा येत नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. त्याच्यानंतर आपला प्रश्न तिसरा काय म्हणते की 29 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे, तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल. आता साहजिकच आहे, 29, आता जर 29 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे म्हणजे 29 तारीख कधी असते, लीप वर्षामध्ये असते. लीप वर्षामध्ये फक्त 29चा म्हणजे महिना असतो हा फेब्रुवारी महिना. 30 तारीख तर त्या महिन्यामध्ये नसते. मग जेव्हा 1 तारखेला, 8 तारखेला, 15, 22 आणि 29लाच या ठिकाणी शनिवार राहणार आहे. बाकी तर या ठिकाणी 30 तारीख नसते, म्हणून त्या ठिकाणी 5 वेळा वार येणारा वारच नाही आहे. हा शनिवारच हा 5 वेळा येणारा वार आहे. तर त्या महिन्यामध्ये कोणता वार 5 वेळा येईल, तर 29ला शनिवार होता, म्हणजे शनिवारच हा वार 5 वेळा येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला, 31 मार्च रोजी शनिवार असेल. आता बघा, हा आपण धरूया, हा 31 मार्च रोजी काय आहे, या ठिकाणी शनिवार आहे. शनिवार असेल तर खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल. आता 31ला शनिवार आहे म्हणजे 30ला कोणता वार राहणार आहे, शुक्रवार राहणार आहे. आणि 29ला कोणता वार राहणार आहे, गुरुवार राहणार आहे. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार हेच 5 वेळा येणारे वार राहतील, आणि बाकीचे 4 वेळा येणारे वार राहतील. 31 मार्च रोजी शनिवार असेल तर खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल, तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 5 वेळा येणार आहेत. या ठिकाणी गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 5 वेळा येणारे वार आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न आहे आपला की 2005ची सुरुवात जर शनिवार झाली असेल, 2005ची सुरुवात जर शनिवार झाली असेल तर 2006ची सुरुवात कोणत्या वाराने येईल. आता 2005 हे काही लीप वर्ष नाही, हे सर्वसाधारण वर्ष आहे 2005. मग 2005 आपल्याला माहीत आहे की पुढच्या वर्षामध्ये एका वारानं पुढे जात असते. जर इथे या ठिकाणी जर सुरुवात शनिवारनं झाली असेल तर 2006ला रविवारनं होत असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. आणि जर हे 2005 ऐवजी 2004 वर्ष असतं तर ते लीप वर्ष राहिलं असतं. मग 2005 मध्ये सुरुवात त्याची 2 वारानं पुढे गेली असते, म्हणजे शनिवार असता 2004ला सुरुवात झाली असती शनिवारची, तर रविवार सोडून देऊन सोमवार हा 2005 मध्ये आला असता. पण आपलं हे सर्वसाधारण वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये फक्त एका वारानं पुढे जात असते, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतरचा प्रश्न काय विचारला आहे आपल्याला की जानेवारी 2018ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल, जानेवारी 2018ची सुरुवात जर सोमवारी झाली असेल तर जानेवारी 16ची सुरुवात कोणत्या वाराने झाली होती. आता बघा 2018, आता हे काय आहे 2018 आहेत, वरती काय आहेत 2017 आहेत, आणि त्याच्यावरती काय आहेत 2016 आहेत. आता 2016 हे काय आहे, लीप वर्ष आहे. तर या ठिकाणी 2018ला त्यांनी कोणता वार सुरुवात झालेली आहे, कोणत्या वारानं, तर सोमवारी झाली होती म्हणे. या ठिकाणी सोमवार होता आला, म्हणजे या ठिकाणी रविवार येणार आहे.
आता 2016 हे लीप वर्ष होतं, तर या ठिकाणी शनिवार राहील का बरं? राहणार नाही. कारण का? तर 2016 हे लीप वर्ष असल्यामुळे 2017मध्ये तो 2 वारानं पुढं गेलेला वार होता. म्हणजे रविवारच्या मागचा शनिवार सोडून या ठिकाणी शुक्रवार असेल. 2016ला शुक्रवार असेल, कारण 2016 हे लीप वर्ष होतं. 2016 हे लीप वर्ष असल्यामुळे इथं शुक्रवार जर होता, म्हणजे 2017ला काय झाला? शुक्रवारचा शनिवारी न येता रविवारी गेला तो. कारण लीप वर्ष झाल्यानंतर पुढचं वर्ष हे 2 वारानं पुढं सरकत असतं आणि त्याच्यानंतर रविवारचा सोमवार बरोबर सर्व. म्हणून 2016ची सुरुवात काय झालेली आहे? शुक्रवारनं झाली असेल. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 हे आपलं उत्तर राहील. 7वा प्रश्न काय म्हटलं आहे? 2002ची सुरुवात जर मंगळवारी झालेली आहे, तर 2010ची सुरुवात कोणत्या वारानं होईल? आता इथं लिहून घेऊया आपण. 2002, 2003, 2004, 10. यामध्ये अगोदर आपण काय करायचं की लीप वर्ष कोणते आहेत पाहायचे. तर यामध्ये लीप वर्ष हे 2004चं आहे. त्याच्यानंतर 2008 आलेलं आहे. त्यानंतर या 2 वर्ष हे लीप वर्ष आहेत. तर एकच लक्षात घ्यायचं की लीप वर्षानंतरच्या वारामध्ये तो 2 वारानं पुढं सरकणार आहे. आता इथं काय केलं आहे? 2002ची सुरुवात जर मंगळवारी झालेली आहे, इथं मंगळवार होता, या ठिकाणी मंगळवार होता, तर 2003ला काय झालेला आहे? बुधवार झालेला आहे. 2004ला तो गुरुवार झाला. पण 2005ला काय होणार आहे? गुरुवारचा शुक्रवार होणार आहे का? नाही, कारण हे लीप वर्ष होतं, म्हणून शुक्रवारऐवजी या ठिकाणी शनिवार येणार आहे. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे? 2006ला रविवार येतो आणि 2007ला सोमवार येतो आणि 2008ला मंगळवार येतो. आणि मंगळवारच्या नंतर आता 2008 हे लीप वर्ष होतं. मंगळवारच्या ऐवजी बुधवार न येता या ठिकाणी 2009ला गुरुवार आणि 2010ला शुक्रवार येणार आहे. आपल्याला काय विचारलं आहे की 2010ची सुरुवात कोणत्या वाराने होणार आहे? तर 2010ची सुरुवात ही शुक्रवारने होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर राहील. कळालं का? अगोदर त्यांनी विचारल्यानंतर 2002 पासून 2010चे आपण वर्ष लिहून ठेवायचे आणि त्यामधले लीप वर्ष कोणते आहेत ते अगोदर आपण त्याला क्लिक करून ठेवायचं. म्हणजे आपल्याला लक्षात येते की त्याच्या पुढचं वर्ष हे 2 वारानं पुढं सरकणार आहे, म्हणून आपल्याला हे गणित करायला सोपं जातं. आता प्रश्न 8मध्ये काय म्हटलेलं आहे की ऑक्टोबर 13ला दुसऱ्या शनिवारी सुट्टी असेल. ऑक्टोबर 13 म्हणजे 13 ऑक्टोबर 13ला दुसऱ्या शनिवारी सुट्टी असेल, तर चौथ्या शनिवारी किती तारीख येईल? आता हे जसे ऑक्टोबर 13ला शनिवार होता, तर याच्या अगोदर कोणती तारीख असते? इथं 6 असते, नंतर 13 असते, 13च्या नंतर मग 20 असते आणि नंतर 27 तारीख असते. आपल्याला माहीत आहे, म्हणजे इथं शनिवार होता, इथंही शनिवार, इथंही शनिवार, इथंही शनिवार आहे. आपल्याला काय विचारले त्यांनी? ऑक्टोबर 13ला शनिवारी सुट्टी असेल, तर चौथ्या शनिवारी किती तारीख येईल? आता या ठिकाणी चौथा शनिवार आहे. इथं दुसरा शनिवार होता 13ला, हा तिसरा शनिवार आणि हा चौथा शनिवार. ही 27 तारीख येईल या ठिकाणी. आहे का 27 ऑक्टोबर? आहे. आपल्या लक्षातच पाहिजे की आपण कालनिर्णयावरच्या इकडच्या तारखा ज्या आहेत, आता 1 तारखेला आपल्याला माहीत आहे 1, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 15, 1, 8, 15, 22 आणि 29, त्याच्यानंतर 2, 9, त्यानंतर 16, 23 आणि 30 आणि 3, 10, 17, 24 आणि 31. ह्यासुद्धा आपल्याला माहीत असल्या पाहिजे यासोबत कोणत्या तारखा येतात आणि त्यानंतरच्या तर आपल्याला कळतातच. मग इकडे जर 4 असेल, 5 असेल, ह्या ठिकाणी आपल्याला एकदा डोक्यात बसल्यानंतर सगळ्या गोष्टी लक्षात बसतात बरोबर. या ठिकाणी बघा 3 नोव्हेंबरला पहिल्या शनिवारी येत असेल, तर चौथ्या शनिवारी किती तारीख येईल? आत्ताच मी या ठिकाणी लिहिलेलं होतं बघा, 3, 10, 17, 24, 31. पण या ठिकाणी नोव्हेंबर महिना म्हणलेला आहे. या नोव्हेंबरमध्ये 30चा असतो. मग या ठिकाणी 3 नोव्हेंबरला पहिला शनिवार होता. या ठिकाणी पहिला शनिवार होता, तर आपल्याला कोणता शनिवार विचारलेला आहे? चौथा शनिवार विचारलेला आहे. तर हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा शनिवारी किती तारीख येईल? मग 24 तारीख येईल. म्हणून या ठिकाणी 24 नोव्हेंबर हे आपलं पर्यायामधलं उत्तर राहील. जानेवारी महिन्यामध्ये 6 तारखेला जर शनिवार असेल, तर त्या महिन्यातील शेवटच्या शनिवारी किती तारीख असेल? आपल्याला माहीत आहे हे आपण 1, 8, 15, 29, 2, 9, 16, 23, 30, 3, 10, 17, 24, 31
आता 4 सोबत 4, 11, 18, 25, 5, 12, 19, 26, 6, 3, 20, 27, 6, 13, 20, 27. तर जानेवारी महिन्यातील 6 तारखेला जर शनिवार होता, या ठिकाणी जर शनिवार होता, तर त्या महिन्यातील शेवटच्या शनिवारी किती तारीख असेल म्हटले. तर शनिवार या ठिकाणी शेवटचा शनिवार कोणता आहे? 27 तारखेला असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं तर उत्तर राहतं. लक्षात आलं का? हा कालनिर्णयचा भाग आपल्याला एकदम माहीत असला पाहिजे. वरचे 3 आले की आपल्याला कालनिर्णय पूर्ण तयार करता येतं. फक्त हे 3 लक्षात ठेवायचे. 1, 8, 15, 22, 29, 2, 9, 16, 23, 30 आणि 3, 10, 17, 24, 31. जर जानेवारी महिना असेल, मार्च महिना असेल, तर त्यावेळेला 31 तारीख आपल्याला माहीत आहे. 30चे महिने आणि 31चे महिने कोणते असतात. त्याप्रमाणे आपल्याला हे कालनिर्णय तयार करता येतं आणि लगेच प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायला सोपं जातं.